निलेश चव्हाणला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या। नेपाळमधून निलेश चव्हाणला अटक करण्यात आली। कसपटे कुटुंबियांना धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे। 23 मे पासून निलेश चव्हाण फरार होता। निलेश चव्हाणच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट जारी करण्यात आलं होतं। कसपटे कुटुंबियांना पिस्तूल दाखवून धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे। वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेले असता निलेश चव्हाण याने बंदूक दाखवून कसपटे कुटुंबियांना धमकावलं होतं। वैष्णवीचे आई आणि वडिलांना निलेश चव्हाणने धमकी दिली होती। वैष्णवीच्या आई वडिलांना निलेश चव्हाणच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती आणि यानंतर निलेश चव्हाण फरार झाला होता। पोलीस त्याचा शोध घेत होते। अखेर पोलिसांनी निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्या। रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊयात। रुपाली ताई, आपण बघतोय की 23 मे पासून फरार असलेल्या निलेश चव्हाणला आता नेपाळमधून बेड्या ठोकण्यात आल्यात। काय वाटतं आता पुढे तपास कशा पद्धतीने होईल? निलेश चव्हाण नरकात जरी गेला असताना तरी त्याला बेड्या ठोकणं होतं। तो ज्या पद्धतीने फरार झाला होता, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादांनी तेव्हाच सांगितलं होतं, हगवणे कुटुंबाला कोणालाही राजकीय पाठबळ नाही, गुन्हेगारांना सोडणार नाही। सोन्यासारख्या लेकी बाई नांदवायच्या नव्हत्या तर घरी आणून सोडायच्या होत्या माहेरी। अशा पद्धतीने तुम्ही तिला मारून टाकू शकत नाही। आणि त्याचप्रमाणे राजेंद्र हगवणे असतील, तो सुशांत हगवणे यांच्या 2 दिवसात बेड्या त्यांना ठोकल्या। निलेशवर गुन्हा 2-4 दिवसांनी गुन्हा जेव्हा दाखल झाला त्या आधीच निलेश हा फरार झाला। नेपाळला जायला कोणताही विजा लागत नाही। नेपाळला इलेक्शन कार्डवर माणूस जाऊ शकतो। आणि या निलेश चव्हाणनी स्वतःचे फोन, मित्रपरिवार सगळे बंद करून हा छुप्या मार्गाने तो त्या नेपाळमध्ये पोहोचला। परंतु पिंपरी चिंचवड पोलिसांनी भारताच्या बॉर्डरवर सुद्धा त्याच्या मुसक्या आवळल्या। पोलीस प्रशासनाचं अभिनंदन आहे। आता यापुढे या तपास करून चार्जशीट मध्ये एवढे भरभक्कम पुरावे, साक्ष्यपंच येतील आणि वैष्णवी हगवणे हिला न्याय मिळेल। यापुढे महाराष्ट्रामध्ये कोणताही हुंडाबळीची महिला बळी जाता कामा नये म्हणून महायुती त्याच दृष्टीने पावलं टाकत आहे। आणि सरकारचे आभार मानते की त्यांनी याच्यामध्ये आदेश देऊन सर्व सूत्र मोठ्या फास्ट याने हलवलेली आहेत। नक्कीच रुपालीताई, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली। आता त्याला पुण्यात कधीपर्यंत आणलं जातं आणि त्याच्या तपासातून नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।